नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 14th चॅप्टर कंपाऊंड इंटरेस्ट स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 14.1 ज्या अंतर्गत कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 7th स्टँडर्ड मध्ये आपण सिंपल इंटरेस्ट कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो ते स्टडी केलेलं आहे. ते पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच आय फाइंड आउट करत असताना आपण पी इंटू एन इंटू आर अपॉन 100 अथवा पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 यापैकी फॉर्म्युला वापरत होतो, ज्यामध्ये आय फॉर इंटरेस्ट, पी फॉर प्रिन्सिपल, एन म्हणजेच टी ज्याला आपण नंबर ऑफ इयर्स असं म्हणतो, अँड आर फॉर रेट ऑफ द इंटरेस्ट ऍट ईसीपीए म्हणजेच हा जो रेट असतो तो पर सेंटम पर एनम म्हणजे पर इयरचा इंटरेस्ट जो आहे त्याला आपण त्याला रेट असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला पी एन आर या 3 व्हॅल्यू दिल्यानंतर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो. मग या सिंपल इंटरेस्ट मध्ये आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय फरक आहे हे लक्षात येण्यासाठी एक साधा एक्झाम्पल पाहूया. सपोज एखादी अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे. जी डिपॉझिट अमाऊंट करतो त्याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. सपोज 10,000 रुपीज एवढी अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे. ती अमाऊंट जर 1 इयर साठी डिपॉझिट केली असेल तर त्याला आपण एन म्हणजे 1 इयर असं म्हणू, आणि त्या बँकेचा जर रेट ऑफ इंटरेस्ट 10% असेल तर आपण फॉर्म्युला वापरू आय इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर अपॉन 100. म्हणजेच ह्या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा. पी म्हणजेच 10,000 आहे, एन म्हणजे 1 आहे आणि आर म्हणजे 10 आहे, अपॉन 100 म्हणजेच या झिरोला हे झिरो कॅन्सल होते, म्हणजेच 100 इंटू 10 हे फायनल आन्सर राहील विच इज इक्वल टू 1000. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या बँकेमध्ये 1,000 रुपये जर आपण ठेवले आणि त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट 10% असेल तर 1 वर्षाच्या अखेरीस आपल्याला 1,000 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट मिळते, ज्याला आपण इंटरेस्ट असं म्हणतो. तर याच प्रकारे आपण थोडासा वेगळा विचार करूया. इथं 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असं धरून चला. पहिल्या व्यक्तीनं आहे हे 10,000 रुपये त्या बँकेमध्ये जर 2 वर्षांसाठी ठेवले, बँकेचा रेट तोच आहे 10% आहे, म्हणजे 10,000 ही अमाऊंट 2 इयर्स साठी 10% त्या बँकेमध्ये जर ठेवली असेल, 1 इयरचा इंटरेस्ट 1000 आला. याचा अर्थ 2 इयर्सचा सिंपल इंटरेस्ट जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो 2000 रुपीज येईल. म्हणजे त्याला मिळणारा जो इंटरेस्ट आहे तो ₹2000 असेल. म्हणजे सपोज ही ए पर्सन आहे, या व्यक्तीला मिळालेला जो इंटरेस्ट आहे तो 2000 रुपीज आहे. बी ही वेगळी व्यक्ती आहे असं धरून चाला. त्यांनी सुद्धा 10,000 रुपीज बँकेत ठेवले, मात्र ते 2 वर्ष न ठेवता सुरुवातीला फक्त 1च वर्ष ठेवले. 1 वर्षाचा 10% इंटरेस्ट जसा आता आपण कॅल्क्युलेट केलेला होता, म्हणजे त्यांना मिळणारा जो इंटरेस्ट असेल तो ₹1000 असेल. मात्र यांच्याजवळ सुद्धा ती अमाऊंट 2 वर्षांसाठी होती. समजा त्यांनी असं केलं, त्यांचे सुरुवातीचे होते ते 10,000 रुपये आणि बँकेनं त्यांना एका वर्षानंतर दिलेले 1,000 रुपये असे 11,000 रुपये पुन्हा त्याच बँकेत ठेवले. म्हणजे पुन्हा 1 वर्षासाठी 10% रेटनं आपण जर याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला, म्हणजे जिथे प्रिन्सिपल आपण जर 11,000 घेतलं आणि बाकीच्या अशा गोष्टी घेऊन जर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला तर त्या ठिकाणी इंटरेस्ट 1000 च्या ऐवजी 1100 इतका इंटरेस्ट मिळेल. म्हणजेच 11,000 चा इंटरेस्ट मिळताना 1100 एवढा मिळेल. आता आपण थोडासा विचार करूया. ए पर्सनला मिळालेला टोटल इंटरेस्ट जो आहे तो 2000 आहे आणि बी पर्सनला टोटल मिळालेला इंटरेस्ट जो आहे तो 1000 प्लस 1100 म्हणजेच टोटल इंटरेस्टचा जर आपण इथे विचार केला तर 2100 इतका इंटरेस्ट मिळाला. म्हणजे या बी पर्सनला 100 रुपये जास्त मिळाले हे तुमच्या लक्षात येईल. वास्तवात दोघांची डिपॉझिट केलेली अमाऊंट म्हणजेच प्रिन्सिपल सेम आहे, नंबर ऑफ इयर्स सुद्धा सेम आहे, रेट सुद्धा सेम आहे. मात्र ह्या सेकंड पर्सनचा आपण इंटरेस्ट विचारात घेत असताना त्या मिळालेल्या इंटरेस्टवर पुन्हा इंटरेस्ट अप्लाय केल्यामुळे हे 100 रुपये जास्त मिळाले. म्हणजे अशा पद्धतीने जो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो त्याला कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतात. आता इथं 2च वर्षाचा पिरियड होता म्हणून आपण असं 2 वेळा उदाहरण केलं. जर 3 वर्षाचा असता तर त्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणून या पद्धतीचा वापर न करता कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करताना एक फॉर्म्युला वापरला जातो. तो काय पहा. दॅट इज मीन्स इफ प्रिन्सिपल इज पी,
इंटरेस्ट रेट म्हणजेच आर असेल आणि त्याचा पिरियड एन इयर्स असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट मिळत असताना हा फॉर्म्युला वापरला जातो ए इज इक्वल टू पी इंटू 100 + r/100 रेज टू एन, अथवा जास्तीत जास्त असा वापरला जातो पी इंटू 1 + r/100 रेज टू एन. यामध्ये पी फॉर प्रिन्सिपल, आर फॉर रेट, एन फॉर नंबर ऑफ इयर्स. मात्र हा जो फॉर्म्युला आहे तो इंटरेस्टचा नाही आहे, आपल्याला डायरेक्ट इथं अमाऊंट मिळत असते. आपण सिंपल इंटरेस्टच्या वेळी आय चा फॉर्म्युला मिळतो म्हणजे इंटरेस्ट मिळतो. आपल्याला जर अमाऊंट पाहिजे असेल तर आपण प्रिन्सिपल मध्ये पुन्हा तो इंटरेस्ट ऍड करतो, तेव्हा आपल्याला टोटल अमाऊंट मिळते. मात्र या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला डायरेक्ट अमाऊंट मिळते. थोडंसं मगाचंच उदाहरण या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण विचारात घेऊ. म्हणजेच ए इज इक्वल टू पी इंटू इन ब्रॅकेट 1 + r/100 रेज टू एन या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण त्याची टोटल अमाऊंट किती आहे ते चेक करू. म्हणजेच यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपण प्रिन्सिपल 10,000 घेतलेलं होतं. या 10,000 रुपीजचा 1 + रेट बँकेचा 10 कन्सिडर केलेला होता. 10% न 2 इयर्स न होणारी अमाऊंट किती आहे किंवा किती येते ती थोडीशी आपण चेक करू. म्हणजेच पुढे हे सॉल्व्ह करत असताना आपण काय करू शकतो, या ब्रॅकेटमध्ये या 0 ला 0 कॅन्सल होईल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये 1/1 लिहू प्लस 1/10 होईल, त्याचा स्क्वेअर आहे आणि या ब्रॅकेटच्या बाहेर इंटू 10,000 आहेच. हा 1/1 आहे याचाच अर्थ 10/10 आहे. म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो ए इज इक्वल टू बाहेरचा तोपर्यंत 10,000 आहे असा लिहिलाय इंटू डिनॉमिनेटर 10 सेम झाला म्हणून आपण 10 गेलेलं इथं. 10 + 1 दॅट मीन्स 11. 11/10 याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे म्हणजेच तो ब्रॅकेट दोनदा आहे. याचाच अर्थ 10,000 इंटू 11/10 इंटू 11/10 असं आपण करू शकतो. हेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजेच आपल्याला 100 इंटू 11 इंटू 11 121 असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच 121 ला पुन्हा या 100 ने मल्टिप्लाय केलं त्याचाच अर्थ 12,100 रुपीज मिळेल. म्हणजे आपण म्हणू शकतो की अमाऊंट मिळणारी जी असेल ती 12,100 रुपीज. म्हणजे जर आपल्याला इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण असं म्हणू शकतोय की हे 12,100 रुपीज टोटल अमाऊंट आली. त्यातून मिळणारा इंटरेस्ट सुरुवातीचं जे प्रिन्सिपल होतं ते जर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला इंटरेस्ट मिळेल जो 2,100 रुपीज जे आपण यापूर्वी कॅल्क्युलेट केलेलं होतं. थोडंसं पुन्हा एकदा पहा. म्हणजे इथला आपल्याला टोटल मिळणारा जो इंटरेस्ट होता तो 2,100 आणि आपण आता तेच फक्त फॉर्म्युलेच्या आधारे केलं, तो सुद्धा मिळणारा इंटरेस्ट जो आहे तो 2,100 आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करत असताना ए इज इक्वल टू पी इंटू 1 + r/100 रेज टू एन या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो, ज्यामध्ये पी फॉर प्रिन्सिपल, आर फॉर रेट आणि एन फॉर नंबर ऑफ इयर्स या पद्धतीने व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आणि सोडवत गेलो की आपल्याला मिळणारे जे उत्तर असतं ते म्हणजे इंटरेस्ट नसून टोटल अमाऊंट असते. जर आपल्याला इंटरेस्ट विचारला तर आपण फायनली लिहू शकतो इंटरेस्ट इज इक्वल टू टोटल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. म्हणजेच ते व्यवस्थित आपण सिस्टमॅटिकली लिहिलं तर आपल्याला तो इंटरेस्ट मिळू शकतो. यावर आधारित प्रॅक्टिस सेट मधली प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया म्हणजे ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. आणि आपल्याला इथे एक टेबल दिलेला आहे, 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम मध्ये प्रिन्सिपल, सेकंड कॉलम मध्ये रेट आणि थर्ड कॉलम मध्ये ड्युरेशन म्हणजेच नंबर ऑफ इयर्स आपल्याला दिलेला आहे. सपोज हे थर्ड एक्झाम्पल पाहूया म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनचा पण तुम्हाला अंदाज येईल. ज्यामध्ये आम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन सुरुवातीला इथे लिहून घेऊया. हिअर जो प्रिन्सिपल सांगितलेला आहे ते म्हणजेच ₹4,000. जो बँकेचा रेट आहे तो 7.5 पर सेंटम पर एनम किंवा पर्सेंट साइन द्या. आणि जो नंबर ऑफ इयर्स आहे म्हणजेच 2 इयर्स, या 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. या 3 गोष्टींच्या आधारे आपण फॉर्म्युला वापरू शकतो. नाव द अमाऊंट बाय कंपाऊंड इंटरेस्ट विच इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 + rate/100 रेज टू एन. मग या पी आर यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते जर इथं सबस्टिट्यूट केले तर काय होईल. पी म्हणजेच 4,000 इंटू 1 + रेट आपल्याला 7.5 सांगितलेला आहे अपॉन 100 रेज टू एन. एन म्हणजे 2. आपल्याला या ब्रॅकेटमध्ये 7.5 म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन आहे. थोडंसं आपण त्याचा पॉइंट करून घेऊया. त्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही आपण जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला 75 होईल आणि डिनॉमिनेटरला 1000 होईल. रेज टू 2 आहेच. म्हणजेच इथं जर आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो 25 3 75, 25 4 100 आणि हा 0 आहे असा.
म्हणजेच थोडंसं पुन्हा इथं सोडवतोय. देअरफॉर वी से दॅट ए इज इक्वल टू हा 4000 तसाच असेल इंटू ब्रॅकेटमध्ये 1/1 तसंच राहू दे प्लस 3/40 रेज टू 2. तर सुरुवातीला ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायला हवा. म्हणजेच हा 4000 पुन्हा हे असं लिहितोय इंटू ब्रॅकेटमध्ये ऍडिशन करत असताना जो डिनॉमिनेटर आहे तो सेम नाही आहे, म्हणून आपण सेम केला किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असं धरून चालूया. म्हणजेच 40 1 जार 40 प्लस 3 1 जार 3 40 प्लस 3 मीन्स न्यूमरेटर 43 येईल आणि डिनॉमिनेटर 41 जार 40 होईल, ज्याचा स्क्वेअर आहे. ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून 2 वेळा मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. जर पिरियड 3 इयर्स असतात जसे ह्या सेकंड एक्झाम्पल मध्ये तर आपल्याला त्या ब्रॅकेटचा 3 वेळा गुणाकार करावा लागला असता. म्हणजे इथं आपण आता आहे असं हा 4000 लिहिलेला आहे आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळं इथं 43/40 इंटू 43/40 असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर या 0 0 कॅन्सल होईल, हे 2 0 कॅन्सल होतील. सेम वे 4 1 जार 4 10 जार असं म्हणू शकतोय. म्हणजे रिमेनिंग स्टेप कशी येईल पहा, 10/1 इंटू 43 इंटू 43 यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि डिनॉमिनेटरला पुन्हा 4 आहेच. आपण थोडासा 43 चा स्क्वेअर करू. 3 चा स्क्वेअर 9 येतो. 4 3 जार 12 12 2 जार 24 कॅरी ऑन 2. 4 चा स्क्वेअर जो येतो तो 16 प्लस 2 18 म्हणजेच 43 न 43 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 1849 येईल. मल्टिप्लिकेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. याचाच अर्थ याला जर आपण 10 न मल्टिप्लाय केलं तर 18,490 हा न्यूमरेटर येईल. त्याला 4 न डिवाइड करायचं आहे. म्हणजेच 4 न डिवाइड केलं तर 4 1 जार 4 4 जार 16 कॅरी ऑन 2 म्हणजेच 24 4 6 जार 24 पुन्हा 9 आहे म्हणजे 4 2 जार 8 कॅरी ऑन 1 4 2 जार 8 कॅरी ऑन 2 दॅट इज मीन्स 4 5 जार 20. म्हणजेच आम्हाला टोटल अमाऊंट जी मिळेल ती ₹4622.5 परंतु ही अमाऊंट आहे. त्यामुळे डेसिमल पॉईंटच्या पुढे आपण 2 डिजिट राहतील या पद्धतीने पॉईंट देऊ, म्हणजेच 50 पैसे असा याचा अर्थ होतो. परंतु आम्हाला इथं अमाऊंट सोबत कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतोय, नाव जर आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचं असेल तर या अमाऊंट मधून प्रिन्सिपल सबट्रॅक्ट करायला हवी. म्हणजेच आपल्याला मिळालेली जी अमाऊंट आहे ती ₹4622.50 मायनस जो प्रिन्सिपल होता ₹4000 ते प्रिन्सिपल सबट्रॅक्ट करू. म्हणजेच आपल्याला सबट्रॅक्शन मिळेल ₹622.50. म्हणजेच ₹4000 7.5 वर्षांचं 7.5 दरानं 2 वर्षानं होणारं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे ते त्याला आपण चक्रवाढ व्याज असं म्हणतो, ते ₹622.50 असेल. म्हणजे एक्झाम्पल सोडवत असताना अतिशय सोपा आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात घ्या. A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N. सुरुवातीला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायला प्रेफरन्स द्या. ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर त्याचा स्क्वेअर किंवा क्यूब आहे त्या पद्धतीने तेवढ्या वेळा त्याचा गुणाकार करा आणि मिळणारे जे काही फायनल सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर असेल तो म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळतो. त्या अमाऊंट मधून जर आपण प्रिन्सिपल सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळू शकतो. तर याच पद्धतीने ही पहिली 2 उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. यावर आधारित असणारं वर्ड प्रॉब्लेम एक पाहूया. Samir Rao has taken a loan of rupees 12,500 at a rate of 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? समीर रावनी एक लोन घेतलेला आहे. जसं आपण अमाऊंट डिपॉझिट करतो त्या पद्धतीने लोन घेतल्यानंतर सुद्धा तेच फॉर्म्युले वापरायचे आहेत. म्हणजे हे आम्हाला प्रिन्सिपल दिलेलं आहे. त्या बँकेचा रेट 12% आहे आणि नंबर ऑफ इयर्स 3 आहे. जर बँकेनं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना कंपाऊंडेड म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट या पद्धतीने जर कॅल्क्युलेट केलं असेल तर त्यांना एकूण किती पे करावी लागेल अमाऊंट, म्हणजेच टोटल अमाऊंट आपल्याला किती आहे ते विचारलेलं आहे. इथं आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत त्या सुरुवातीला लिहून घेऊया. आपण म्हणू शकतो हिअर जो प्रिन्सिपल आहे म्हणजे जी अमाऊंट आहे ती 12,500 सांगितलेली आहे. बँकेचा जो रेट आहे तो 12 पर सेंटम पर एनम आहे आणि नंबर ऑफ इयर्स आहे 3 इयर्स. जर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं असेल तर आपण A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N हा फॉर्म्युला वापरतो. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि पुढे सोडवत गेलो तर काय होईल पहा. P म्हणजेच 12,500
इंटू ब्रॅकेट 1 मीन्स 1/1 लिहून घेऊ शकतो आपण, प्लस आर मीन्स 12/100 रेज टू एन, एन म्हणजेच इथं आपल्याला 3 लिहावं लागेल. तर जर आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं असेल तर आपण इथे म्हणू शकतो 4 3 जार 12, 4 25 जार 100, म्हणजेच या ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस 3/25 असं आपल्याला लिहावं लागेल या ब्रॅकेटचा क्यूब. तोपर्यंत हा जो बाहेर 12,500 त्याला मल्टिप्लाय आहे, हा आहे असा लिहा. आता पुन्हा हे आहे असं थोडंसं मी कॅरी करतोय आणि ब्रॅकेटमध्ये 1/1 त्याच्याऐवजी तुम्ही 25/25 असं लिहिलं तरी चालेल, जेणेकरून आपला डिनॉमिनेटर सेम दिसेल, म्हणजे ऍडिशन करणं आपल्याला सोपं जाईल. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर हा 12,500 तो आहे असा कॅरी केलेला आहे, इंटू ब्रॅकेट आपण असं म्हणू शकतो 25 प्लस 3 दॅट इज मीन्स 28/25 आहेच रेज टू 3. आता या ब्रॅकेटचा क्यूब आहे म्हणजेच ब्रॅकेटचा 3 वेळा गुणाकार करावा लागेल, म्हणजेच 28/25 इंटू 28/25 इंटू 28/25 आणि याला बाहेर मल्टिप्लाय आहे 12,500. इथपर्यंत पुन्हा एकदा लक्षात येतं का पहा, आपल्याला हा प्रिन्सिपल, हा रेट आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजेच एन दिलेलं होतं, त्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या. 12 आणि 100 याचा जर भाग लावणार नसू आपण तर इथं 100/100 लिहू शकतो. मग त्यांची जर आन्सर येईल ते 112/100, म्हणजे इथली जी स्टेप येणार आहे तिथं अंशाला 112 आणि छेदाला 100 येईल. इथे 112चा 3 वेळा गुणाकार करावा लागेल. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. काही उदाहरणामध्ये सिम्पलेस्ट फॉर्म दिल्यानंतर सोपं जाईल, काही उदाहरणामध्ये तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म न देता सुद्धा इथं जर अमाऊंट मध्ये 0 जास्त असते तर ह्या 100 जर डिनॉमिनेटर आला प्रत्येक ठिकाणी तर ते कॅन्सल करायला सोपं जाईल. तुम्ही दोन्ही पद्धतीने प्रयोग करू शकता. म्हणजे इथं सुरुवातीला हा जो ब्रॅकेट आहे तो सिम्प्लिफाय करायला सुरुवातीला प्रेफरन्स देऊ. एकदा सिम्प्लिफिकेशन झालं की त्याचा इंडेक्स पाहू. इथं 3 इंडेक्स आहे, म्हणजेच नंबर ऑफ इयर्स 3 आहे, त्यामुळे याचा 3 वेळा गुणाकार केला. मग आता आपण इथं 25 ने याला डिवाइड करू शकतो. थोडासा सिम्पलेस्ट फॉर्म करू. 25 1 जार 25 5 जार आणि हे 2 0 पुन्हा आहे असे लिहूया. पुन्हा अजून एकदा इथं 25 1 जार 25 2 जार आणि हा 0 आहे असं आपण म्हणू शकतो. पुन्हा अजून तिथे करू शकतो 5 5 जार 25 5 4 जार 20, म्हणजे इथं आता न्यूमरेटरला फक्त 4 राहिलेला आहे आणि डिनॉमिनेटरला 5 राहिलेला आहे. शिवाय न्यूमरेटरला हे 3 नंबर आहेत, म्हणजे 28 चा जो काही क्यूब आहे तो आपल्याला इथे लिहावा लागेल. मी थोडंसं साईडला 28 चा क्यूब करून घेतोय. ओके, थोडंसं इथं 28 चा क्यूब साईडला मी करून घेतलेला आहे, जो येतोय 21,952. आता हा जो 4 आहे तो याला मल्टिप्लाय होतोय. आपण या 4 न मल्टिप्लाय करायच्या ऐवजी आपण असं म्हणू शकतो 4/5 आहे, याच्याऐवजी आपण 8/10 असं म्हणू. याची कारण थोड्या वेळाने लक्षात येतील. म्हणजे याला 4 न मल्टिप्लाय करायच्या ऐवजी 8 न मल्टिप्लाय करू, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला 2 न मी ऑलरेडी मल्टिप्लाय केलं आणि पुढचा हा जो नंबर आहे 21,952 हा आहे असा असू दे. म्हणजे पुन्हा डिनॉमिनेटर इथं आपला 10 राहील, 8 न मल्टिप्लाय करूया. 8 2 जार 16 कॅरी ऑन 1, 8 5 जार 40 प्लस 1 41 कॅरी ऑन 4, 8 9 जार 72 72 प्लस 4 मीन्स 76 कॅरी ऑन 7, 8 1 जार 8 8 प्लस 7 15 कॅरी ऑन 1, 8 2 जार 16 प्लस 1 17, म्हणजे 1,75,616/10 होईल. हा 10 एवढ्यासाठी डिनॉमिनेटर केला की 10 ने डिवाइड करायचं, म्हणजे आपण एक डेसिमल पाठीमागे येतो. याचाच अर्थ 17561 यानंतर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यावं लागेल आणि पुन्हा 6 हे द्यावं लागेल. परंतु पॉईंटच्या पुढे एकच डिजिट न लिहिता आपण इथे एखादा एक्स्ट्रा 0 द्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला जी अमाऊंट मिळाली, टोटल अमाऊंट जी असेल ती 17,561 रुपीज 60 पैसे आहे असं आपण म्हणू शकतो. Therefore we say that amount is equal to rupees 17,561.60 पैसे. म्हणजेच फायनली वर्ड आन्सर लिहित असताना आपल्याला लिहायला पाहिजे समीरराव हॅव टू पे टोटल रुपीज डॉट टू क्लिअर हिज लोन, असं शाब्दिक आन्सर आपण इथे लिहू शकतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याविषयी माहिती पाहिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.